आज आपण पाहणार आहोत प्रॉडक्ट ऑफ सम. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? सम ऑफ प्रॉडक्ट पाहिलं होतं. आता आपल्याला पाहिजे प्रॉडक्ट ऑफ सम. याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे POS. आता प्रॉडक्ट ऑफ सम मध्ये काय केलं जातं? हे जे सम असतील त्यांचं काय केले जाते? प्रॉडक्ट घेतले जाते. When two or more sum are multiplied, then the resulting expression is a product of sum. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सम ज्या वेळेला मल्टिप्लाय केले जातात किंवा त्यांचा प्रॉडक्ट घेतला जातो त्यावेळेला ते जे इक्वेशन्स असतात किंवा एक्सप्रेशन्स असतात त्यांना म्हणतात प्रॉडक्ट ऑफ सम. त्याचे एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर ते या पद्धतीने येतील. A प्लस B बार डॉट A बार प्लस B प्लस C हे एक नंबरचं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आहे A प्लस B प्लस C डॉट A बार प्लस B डॉट A बार प्लस C बार हे दोन नंबरचं इक्वेशन. तिसरं इक्वेशन आहे A प्लस B डॉट A बार प्लस B डॉट B बार प्लस A हे तीन नंबरचे इक्वेशन. आता ही इक्वेशन्स कसे आहेत पहा. हा पहिल्यांदा सम आहे A प्लस B बार. हा लॉजिकल ऑर गेटचा आउटपुट आहे. हे जे आउटपुट आहे ते कशाचं आहे? लॉजिकल ऑर गेट. म्हणजे या ठिकाणी हा सम आहे. हा A बार प्लस B प्लस C ही एक सम आहे. ह्या दोन सम काय केलं? त्यांचा प्रॉडक्ट घेतला म्हणून हे झालं प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन. इथं सुद्धा ही सम आहे, ही दुसरी सम आहे, ही तिसरी सम आहे. ह्या तीन समचं काय केलं आपण? प्रॉडक्ट घेतलं म्हणून हे दोन नंबरचं इक्वेशन झालं प्रॉडक्ट ऑफ सम. त्याच पद्धतीनं हे तिसरं इक्वेशन. ही पहिली सम, दुसरी सम आणि ही तिसरी सम. तर इथं हे जे ह्या ज्या सम्स असतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्या जर एकत्र केल्या किंवा त्यांचा जर प्रॉडक्ट घेतला तर त्याला म्हणायचं प्रॉडक्ट ऑफ सम. तर आता याच्यामध्ये जसं आपण पाठीमागं पाहिलं होतं की सम ऑफ प्रॉडक्टमध्ये स्टँडर्ड SOP इक्वेशन घेतले होते. आता आपण इथं काय करतोय? प्रॉडक्ट ऑफ सम आहे. तर आपल्याला पुढचा जो पार्ट स्टडी करायचा आहे तो असा आहे की वी हॅव टू फाइंड द स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन. POS इक्वेशन और एक्सप्रेशन. आता स्टँडर्ड POS एक्सप्रेशन कशाला म्हणायचं किंवा इक्वेशन कशाला म्हणायचं? तर प्रॉडक्ट ऑफ सम मधली जी प्रत्येक सम असेल, इथं कोणती? ही एक सम आहे, ही दुसरी सम आहे. प्रत्येक जी सम असेल त्या सम मध्ये सर्व व्हेरिएबल, सर्व इनपुट व्हेरिएबल्स काय असले पाहिजेत? प्रेझेंट असले पाहिजे. आयदर कॉम्प्लिमेंटेड ऑर अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म. म्हणजे आता पहिलं जर इक्वेशन पाहिलं तुम्ही तर इनपुट्स कोणते आहेत? इथं A, B आणि C तीन इनपुट्स आहेत. हे तीन इनपुट्स या सम मध्ये काय? A, B आहे पण C नाही, म्हणजे इथं C मिसिंग आहे. इथं मात्र A, B आणि C तिन्ही आहेत. म्हणजे पहिल्या सम मध्ये एक मिसिंग आहे, दुसऱ्या सम मध्ये मात्र सर्वच्या सर्व इनपुट व्हेरिएबल आहेत पण इथं ती मिसिंग आहे. म्हणजे ही जी सम असेल त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल मिसिंग आहे. सो दिस इज अ नॉट स्टँडर्ड POS इक्वेशन. समजतंय? दुसऱ्या टर्म मध्ये पहा, तीन व्हेरिएबल्स आहेत A, B, C. इथं C मिसिंग आहे, इथं B मिसिंग आहे. सो दिस इज ऑल्सो नॉट अ स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन और एक्सप्रेशन. तिसरं इक्वेशन पहा, दोन व्हेरिएबल्स आहेत A, B इथं प्रेझेंट आहेत, इथं A, B इथं प्रेझेंट आहेत, इथं B, E इथं दोन्ही प्रेझेंट आहेत. म्हणजे जी इनपुट व्हेरिएबल्स असतील त्याची ती सर्वच्या सर्व प्रत्येक सम मध्ये काय असली पाहिजे? प्रेझेंट असली पाहिजे. आयदर इन कॉम्प्लिमेंटेड फॉर्म ऑर अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म. तर या ठिकाणी ह्या तिसऱ्या इक्वेशन मध्ये मात्र ही दोन्हीच्या दोन्ही इनपुट्स प्रेझेंट आहे. सो दिस इज अ स्टँडर्ड POS इक्वेशन और एक्सप्रेशन. म्हणजे इथं काय झालं की एक आणि दोन हे जे असतील दे आर नॉट अ स्टँडर्ड POS इक्वेशन. इक्वेशन 3 इज अ स्टँडर्ड POS इक्वेशन. आता याच्यातली ही जी प्रत्येक टर्म आहे म्हणजे इथं पहा, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही टर्म आहे. या काय या ठिकाणी ह्या इक्वेशन मधल्या ह्या सम टर्म्स आहेत. बरोबर आहे. आणि ह्या ज्या सम टर्म्स असतील त्यांना काय म्हटलं जातं?
मॅक्स टर्म. या टर्मला म्हटलं जातं मॅक्स टर्म. आणि हे आउटपुट सम टर्म कोणते? ए प्लस बी ही एक सम टर्म आहे. बरोबर आहे. ए प्लस बी म्हणजे हे काय? हे जे असेल ते ऑर गेटचं आउटपुट आहे. इनपुट ए इनपुट बी, so y is equal to a plus b. So the output of OR gate is called as a max term. म्हणजे जसं आपण एसओपी मध्ये म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट मध्ये काय म्हणत होतो? टर्म कोणत्या होत्या? मिन टर्म होत्या. त्या ज्या मिन टर्म असतील त्या आउटपुट कशाचं होतं? नॅन्ड गेटचं होतं, सॉरी अँड गेटचं होतं. इथं मात्र ह्या ज्या टर्म्स आहेत त्यांना म्हणायचं मॅक्स टर्म, आणि ह्या ज्या मॅक्स टर्म आहे ते आउटपुट कशाचं असतं? ऑरचं. तर इथं मॅक्स टर्म कशासाठी म्हटलेलं आहे ते पहा. ऑर गेटचं जे आउटपुट असेल तर तुम्ही पाहिलं असेल ते वाय 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आउटपुट जे असेल ते मॅक्सिमम इनपुटला 1 असतं, मिनिमम इनपुटला काय असतं? 0 असतं. अँड मध्ये काय असतं? मिनिमम इनपुटला आउटपुट काय होतं? 1 होतं, म्हणून त्याला आपण मिन टर्म म्हटलं होतं. इथं मात्र काय? आउटपुट इज हाय फॉर मॅक्सिमम इनपुट, म्हणजे 4 पैकी 3 इनपुट्सला आउटपुट काय? हाय. सो देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ मॅक्स टर्म. तर हे झालं प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन्स. ही जी आहेत ही पीओएस इक्वेशन आहेत, पण ही स्टँडर्ड नाहीत. मग स्टँडर्ड पीओएस इक्वेशन कशाला म्हणायचं? की ज्या सम मध्ये प्रत्येक टर्म कॉम्प्लिमेंटेड असो किंवा अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये असो प्रेझेंट असेल, त्या समला त्या सम ज्या असतील त्या जर त्या इक्वेशन मध्ये असतील प्रॉडक्ट ऑफ सम मध्ये, तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड पीओएस इक्वेशन. आणि प्रत्येक सम जी असेल या ठिकाणी या इक्वेशन्स मधली, पीओएस इक्वेशन मधली, तिला म्हटलं जातं मॅक्स टर्म म्हटलं जातं. आणि मॅक्स टर्म म्हणजे काय असेल? इट इज द आउटपुट ऑफ ऑर गेट. ऑर गेटचं जे आउटपुट असेल त्याला म्हटलं जातं मॅक्स टर्म. आता हे जे मॅक्स टर्म असेल त्या ज्या मॅक्स टर्म असतील त्या काय असतील? इट इज द आउटपुट ऑफ अँड गेट. म्हणजे 2 इनपुट असतील तर ए बी असेल, 3 इनपुट असेल तर ए बी सी असतील. आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस ट्रूथ टेबल लिहितो, ट्रूथ टेबल लिहिताना आपल्याला स्टँडर्ड एसओपी इक्वेशन लागतं, सॉरी स्टँडर्ड पीओएस इक्वेशन, कारण इथं आपण काय घेतो? प्रॉडक्ट ऑफ सम घेतो. तर ज्या वेळेला आपल्याला ट्रूथ टेबल लिहायचं असेल, ट्रूथ टेबल लिहिताना आपल्याला जे इक्वेशन असलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे? स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन असलं पाहिजे. म्हणजे त्यातली प्रत्येक जी मॅक्स टर्म असेल त्या मॅक्स टर्म मध्ये प्रत्येक इनपुट प्रेझेंट असायला पाहिजे. मग जर इक्वेशन स्टँडर्ड एसओपी, जर इक्वेशन स्टँडर्ड पीओएस नसेल, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन नसेल, तर मात्र आपल्याला काय करावं लागतं? त्याचं कन्व्हर्जन करावं लागतं स्टँडर्ड पीओएस इक्वेशन मध्ये. मग आता हा पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय. कन्वर्ट following expression into standard POS equation. Convert following expression into standard POS equation. आता पहा इक्वेशन जे आहे ते या पद्धतीने दिलेले आहे. y इज इक्वल टू ए प्लस बी बार प्लस सी डॉट बी बार प्लस सी प्लस डी बार डॉट ए प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी. म्हणजे इथं जे इक्वेशन्स तुम्ही पाहिली तर इनपुट्स किती राहतील या ठिकाणी? ए बी सी आणि डी 4 इनपुट्स आहेत. पहिल्या टर्म मध्ये काय? डी मिसिंग आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय? ए मिसिंग आहे. याचा अर्थ हे जे इक्वेशन असेल दिस इज नॉट अ स्टँडर्ड पीओएस इक्वेशन. मग आता हे जर स्टँडर्ड पीओएस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर आपल्याला काय लिहावं लागेल? पहिल्यांदा इन गिव्हन एक्सप्रेशन देर आर सम input variables are missing, so therefore this is not a standard POS equation. So to convert
this equation into standard POS equation, we have to add some terms. आता ह्या कोणत्या टर्म्स ऍड करायच्या, तर ज्या मिसिंग आहेत त्या ऍड करायच्या. मग आता पहा, याच्यासाठी पहिले मी इक्वेशन या पद्धतीने लिहितो. y इज इक्वल टू, हे इक्वेशन आहे तसंच, ए प्लस बी बार प्लस सी. आता याच्यामध्ये काय करायचं, टर्म ऍड करायच्या. आपण स्टँडर्ड एसओपी मध्ये काय करत होतो, मल्टिप्लाय करत होतो. इथं मात्र काय करायचं, ऍड करायचं. प्लस इथं टर्म ऍड करायची डी. इथं जी टर्म आपण ऍड करणार आहे ती टर्म मी इथं थोडी वेगळ्या कलरने दाखवतो. डी डॉट डी बार. डॉट इथं मिसिंग आहे ए, म्हणजे इथं मल्टिप्लाय करायचं, ऍड करायचं ए डॉट ए बार. इथं ऍड करता येईल ए डॉट ए बार. आणि बाकीच्या टर्म आहे त्याच पद्धतीनं, बी बार प्लस सी प्लस डी बार. डॉट इथं चारही टर्म्स आहेत त्यामुळे इथं ऍड करण्याची आवश्यकता नाहीये. आता इथं हे जे आपण ऍड केलेल्या टर्म्स आहेत ह्या काय करायच्या, इथं डी डॉट डी बार. आता हे डी डॉट डी बार म्हणजे काय ते पहा. डी डॉट डी बार इज इक्वल टू किती येतं, इज इक्वल टू येतं 0. म्हणजे डी जर 1 घेतला तर त्याचं कॉम्प्लिमेंट येईल 0. अँड गेट आहे त्यामुळं इथं अँड फंक्शन आहे त्यामुळं एक इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येईल. आणि 1च्या ऐवजी डी 0 घेतला तर डी बार येईल 1, म्हणजे पुन्हा काय येईल, एक इनपुट 0 त्यामुळे आउटपुट 1 येईल. आणि 0 ज्या वेळेला कोणत्या ह्याच्यामध्ये जसं लॉजिकल ऑर केलं जातं, म्हणजे जर या पद्धतीने येईल ए प्लस 0, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आलेली 0, ती जर आपण या फंक्शनमध्ये, हे फंक्शन आपण टोटल ए प्लस बी बार प्लस सी ला जर आपण एक्स म्हटलं तर एक्स प्लस 0 ऑर गेट असेल तर काय येतं, ऑर गेट असेल तर एक इनपुट जर 0 असेल तर दुसरं जे इनपुट असेल ते काय येतं, आउटपुटला येतं. म्हणजे हे जे इक्वेशन असेल डी डॉट डी बार जर इथं ऍड केलं तर इक्वेशन काय राहील, अनचेंज राहील. यांच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणून आपण इथं काय केलं, डी डॉट डी बारनी मल्टिप्लाय केलेलं आहे. आता ह्या दोन टर्म्स आहेत, ह्या दोन टर्म्स असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याचं इथं डॉट आहे याचा अर्थ अँड ऑपरेशन आहे. त्यामुळं पहिल्यांदा काय करायचं, या डीनी याच्याशी मल्टिप्लाय करा. म्हणजे पहिली जी टर्म येईल ती काय येईल, ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी, ही झाली पहिली टर्म. हे डॉट इथं आलं कारण हे अँड फंक्शन आहे. आता परत काय येईल, हा पहिला पार्ट तसाच राहील, ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार. जी दुसरा डॉट डी बार असेल ते डॉट इथं आला डी बार, पुन्हा अँड. आता ए नी पहिल्यांदा काय करायचं, याच्याशी मल्टिप्लाय करून घ्या, ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार, ही झाली पहिली टर्म. आणि आता डॉट नंतर परत काय येणार आहे, हा ए बार आहे. सो ए बार प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार. म्हणजे ह्या ज्या दोन टर्म होत्या या दोन टर्मनी काय केलं, आपण तिथं मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. डॉट आता ही एक टर्म राहिलेली, तर ती टर्म काय, ए प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी. म्हणजे आता पहा, ह्या ज्या दोन टर्म्स होत्या त्याच्यामुळे काय झालं, इथं दोन टर्म झाल्या. ह्या ज्या दोन टर्म्स होत्या त्यामुळे इथं दोन टर्म झाल्या आणि ही टर्म आहे तशीच राहिली. सो इज इक्वल टू, आता ह्याच्यात कोणत्या टर्म रिपीट होतात त्या पहा. रिपीट होणाऱ्या टर्म कोणत्या आहेत पहा, ही जी असेल ए प्लस बी बार प्लस सी, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म, या दोन टर्म काय होतात, या ठिकाणी रिपीट होतात. जर तुम्ही पाहिलं, जर रिपीट होणाऱ्या टर्म असतील तर त्या आपण काय करतो, रिडंडंट टर्म म्हणून
ट्रीट करतो. तर ह्या ज्या दोन टर्म आहेत ह्या काय झाल्या, रिडंडंट टर्म. दोनच्या ऐवजी काय करायची, ती टर्म एकदाच घ्यायची. याचं कारण काय, ए डॉट ए जर घेतलं तुम्ही तर त्याचं उत्तर किती येतं, ए येतं. म्हणजे लॉजिकल बुलियन लॉज आहे हा. दोन्ही 0 घेतले तर उत्तर किती येईल, 0. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू घेईल त्या आउटपुटला येते, किंवा दोन्ही 1 घेतले तरी आउटपुटला किती येईल, 1. म्हणजे ए डॉट ए इज इक्वल टू ए येतं. आणि म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, ह्या ज्या दोन टर्म्स असतील ह्या दोन टर्मच्या ऐवजी काय करायची, एकच टर्म घ्यायची. म्हणून इथं उत्तरामध्ये येईल आता ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी ही एक टर्म. नंतर ही जी दुसरी टर्म असेल ती ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार. तिसरी टर्म ए प्लस बी बार प्लस सी प्लस डी बार. ही टर्म आता रिडंडंट टर्म आहे, ती आपण तिकडे घेतलेली, त्यामुळे आता सोडून द्यायची. आणि पुढे ए प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी. म्हणजे ह्या ज्या टर्म्स असतील तर त्या टर्म इथं या पद्धतीनं आल्या. सो आता पहा, प्रत्येक सम मध्ये चारही टर्म्स आहेत, ए बी सी डी. इथं ए बी सी डी आणि या दोन मध्ये सुद्धा काय येतील, सर्व इनपुट्स व्हेरिएबल प्रेझेंट होतील. सो दिस इज अ स्टँडर्ड POS इक्वेशन, प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन. आणि याच्यातली प्रत्येक टर्म जी असेल, याच्यातली प्रत्येक टर्म जी असणार आहे ती काय असणार आहे, ही जी सम असेल या ठिकाणची, ही प्रत्येक सम जी असेल तिला आपण म्हणतो मॅक्स टर्म. म्हणजे पहिल्यांदा दिलेलं जे इक्वेशन स्टँडर्ड POS मध्ये नसेल तर जे इनपुट व्हेरिएबल मिसिंग असेल ते तिथं काय करायचं, ऍड करायचं. ऍड करताना काय करायचं, ते जे व्हेरिएबल असेल ते आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याचं काय करायचं, अँड फंक्शन करायचं. अशा टर्म्स तिथं ऍड करा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा. ज्या रिडंडंट टर्म असतील त्या काय करायच्या, एकदाच लिहायच्या. त्या दोन टर्मच्या ऐवजी आपण एकच टर्म लिहायची. आणि प्रत्येक सम मध्ये सर्व व्हेरिएबल्स प्रेझेंट आहेत का ते चेक करायचे. ते जर असतील तर ते इक्वेशन काय असेल, इट इज अ स्टँडर्ड POS इक्वेशन. तर अशा पद्धतीनं हा जो स्टँडर्ड POS इक्वेशन असेल त्याचं कन्वर्जन, नुसतं POS इक्वेशन जे असेल त्याचं कन्वर्जन आपल्याला स्टँडर्ड POS इक्वेशन मध्ये करता येतं. आतापर्यंत आपण काय केलं की स्टँडर्ड POS इक्वेशन पाहिलं, स्टँडर्ड SOP इक्वेशन पाहिलं. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे एक्सप्रेशन्स असतील ह्याचं कन्वर्जन ट्रूथ टेबल मध्ये करायचं. तर त्याच्यासाठीचा पुढचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने येईल, कन्वर्जन ऑफ SOP एक्सप्रेशन, conversion of SOP expression into truth table format. म्हणजे जे इक्वेशन असेल SOP इक्वेशन, आता इथं स्टँडर्ड SOP घेणार आहे, त्याचं कन्वर्जन कसं करायचंय, स्टँडर्ड मध्ये करायचंय. आता इथं घ्या, पहिल्यांदा सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन घेणार आहे आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण POS इक्वेशन घेणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं ते पाहू. पहिल्यांदा फॉर SOP एक्सप्रेशन, if there are two variables two raised to 2 is equal to 4 different combinations of variables. म्हणजे जर दोन व्हेरिएबल असतील इक्वेशन मध्ये तर त्याची कॉम्बिनेशन्स किती येतील, 2 म्हणजे 4 वेगवेगळे कॉम्बिनेशन्स येतील. इफ देर आर 3 व्हेरिएबल्स, 2 म्हणजे किती येतील, 8. सो 8 डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट्स. इफ देर आर 4 व्हेरिएबल्स,
2⁴ इज इक्वल टू 16 डिफरंट कॉम्बिनेशन्स. म्हणजे हे जे इनपुट्स असतील, 2 असतील तर त्याची कॉम्बिनेशन 4 येतील, 3 असतील तर त्याची कॉम्बिनेशन 8 येतील, 4 असतील तर त्याची कॉम्बिनेशन किती येतील, 16 असतील, अँड सो ऑन. या पद्धतीनं काय करायचं, डिफरंट कॉम्बिनेशन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. 5 असतील तर 2⁵ 32, 2⁶ किती येईल, 64. या पद्धतीनं काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आपण आता जास्तीत जास्त काय करणार आहे, 2, 3 किंवा 4 व्हेरिएबल जे असतील त्यांचे ट्रूथ टेबल पाहणार आहे. आता प्रोसिजर कशी आहे पहा. याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये काय केलं जातं, द प्रोसिजर फॉर कन्स्ट्रक्टिंग ट्रूथ टेबल फॉर स्टँडर्ड SOP एक्सप्रेशन इज ॲज फॉलोज. So first point, find number of variables in the domain of given expression. पहिल्या याच्यामध्ये काय करायचं, find number of variables. दिलेलं जर इक्वेशन असेल तर ते इक्वेशन जे असेल तर त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत ते काय करा, पहिल्यांदा फाइंड आउट करा. सेकंड पॉइंट काय, लिस्ट ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स. List all possible combinations of variable. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय, त्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत ते फाइंड आउट करा. दुसऱ्याच्या मध्ये काय करायचं, किती व्हेरिएबल्स आहेत त्याच्या पद्धतीनं नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स पाहिजे. मगाशी सांगितलं होतं 2⁵ असतील, 2 व्हेरिएबल असतील तर 4 कॉम्बिनेशन्स. या पद्धतीनं फाइंड आउट करा. थर्ड, राईट 1 in the output column for which binary values that makes the standard product term equal to 1. Write 1 in the output column for which binary values that makes the standard product term equal to 1. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जो प्रॉडक्ट असेल त्याची व्हॅल्यू कोणत्या कॉम्बिनेशनला 1 येते. म्हणजे तो जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टच्या व्हॅल्यू ज्या असतील की ज्याला हे आउटपुट काय 1 येईल, तर ते त्याच्यासाठी तो जो आउटपुट कॉलम असेल तिथं काय करा, 1 लिहा. अँड प्लेस अ 0 फॉर ऑल and place 0 for all others. म्हणजे बाकीच्यांसाठी काय करायचं, 0 लिहायचं. हे जर थोडंसं समराईज केलं तर पहिल्यांदा काय, दिलेलं बायनरी एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं किंवा SOP एक्सप्रेशन फाइंड आउट करा, त्याच्यातले नंबर्स ऑफ व्हेरिएबल्स काढा, पहिली स्टेप. सेकंड, ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स लिहा त्याची. आणि थर्ड, राईट 1 इन द आउटपुट कॉलम. ते जे प्रॉडक्ट असतील त्याच्या कोणत्या व्हॅल्यूजला इनपुटच्या तो प्रॉडक्ट 1 होईल त्या ठिकाणी काय करा, 1 लिहा. बाकीच्या ठिकाणी काय लिहायचं, 0 लिहायचं. आता हे थोडं समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे ह्या गोष्टी काय होतील आणखी जास्त क्लिअर होतील. तर एक्झाम्पल जे आहे ते या पद्धतीने, y इज इक्वल टू E बार B बार C प्लस E B बार C बार प्लस ABC. हे काय केलेलं आहे, आपल्याला SOP इक्वेशन दिलेले आहे. आता हे स्टँडर्ड SOP कारण या तिन्ही इनपुट्स या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत. आता याच्यामध्ये आपली पहिली स्टेप काय, फाइंड द नंबर ऑफ व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स आहेत, EBC 3 व्हेरिएबल्स आहेत, बरोबर आहे. त्यामुळं हिअर देर आर 3 व्हेरिएबल्स. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, व्हेरिएबल किती झाले, 3 व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय होते, फाइंड द नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट. ते कसं केलं होतं, 2⁵ इज इक्वल टू किती येतील, 8 कॉम्बिनेशन्स येतील. मग इथं आपण काय करायचं, हे जे 3 इनपुट्स असतील E, B आणि C, हे 3 इनपुट्स असतील. इथं आपण काय घेणार आहे, आउटपुट घेणार आहे. आता 3 व्हेरिएबल झाले EBC, याचे कॉम्बिनेशन्स कधी येतील, हे 0 0 0 0 1 0 सॉरी
0 0 1, इथे येईल 2 3 4 5 6 आणि 7 याची कॉम्बिनेशन्स येतील. याच्या व्यतिरिक्त कुठलंही कॉम्बिनेशन येणार नाही. आता हे थोडं मेमराईज करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी कसं करायचं, हा जो LSBचा कॉलम असेल तो अल्टरनेटली काय करा 0 1 0 1 0 1 0 1 असा लिहा. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो असेल MSB त्याला काय करायचं 2 0 2 1 2 0 2 1 या पद्धतीने लिहा. आणि त्याच्यानंतरचा जो कॉलम असेल तिथं काय लिहायचं 4 0 आणि 4 1. हे जे आहेत बेसिकली हे काय बायनरी इक्वॅलंट आहे. हा जो 0 असेल त्याचा बायनरी इक्वॅलंट आहे. हा 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 0 to 7 म्हणजे टोटल किती होतील 8 डिफरंट कॉम्बिनेशन्स होतील. तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. अल्टरनेट 0 1 करा, 2 0 2 1 करा, 4 0 4 1 करा. ही झाली दुसरी स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स फाइंड आउट केले. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं की त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण लिहिले. आता थर्ड स्टेप जी असेल ती अशी की आपल्याला 1 लिहायचं. कोणत्या प्रॉडक्टमध्ये हे जे पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत, हा एक प्रॉडक्ट आहे, हा एक प्रॉडक्ट आहे आणि हा. इथं 3 जे प्रॉडक्ट असतील ते 1 कधी असतील ते बघायचं आणि तिथं फक्त 1 लिहायचं. या 3 प्रॉडक्टसाठीच 1 लिहायचं, बाकीच्यांना सगळ्यांना 0 लिहायचं. आता हे कशा पद्धतीने येईल पहा. मी पहिला प्रॉडक्ट घेतो A बार B बार आणि C. आता हा प्रॉडक्ट आहे A बार B बार डॉट C. हे जर 1 यायचं असेल तर इथं काय असलं पाहिजे, हा A बार 1 असला पाहिजे, हा B बार 1 असला पाहिजे आणि C काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. कारण काय 1 अँड 1 अँड 1 म्हणजे हे तिन्ही जर 1 असतील तरच हे आउटपुट काय येईल 1 येईल. म्हणजे इथं A बार 1 पाहिजे, B बार 1 पाहिजे आणि C बार काय असला पाहिजे, C काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. पण A बार 1 याचा अर्थ काय A 0 असला पाहिजे, B बार 1 याचा अर्थ B काय असला पाहिजे 0 असला पाहिजे, C 1 आहे त्यामुळे C काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. म्हणजे A 0 B 0 आणि C 1 बरोबर आहे. A 0 B 0 आणि C 1 म्हणजे या ठिकाणी याच्यातली ही कॉम्बिनेशन फाइंड आउट करायचं. A 0 B 0 C 1 A 0 B 0 C 1 इथं काय लिहायचं 1 लिहायचं. समजतंय. हा जो प्रॉडक्ट असेल तो 1 कधी होईल जर A बार 1 असेल, B बार 1 असेल आणि C 1 असेल तरच हा 1 येईल. पण A बार 1 याचा अर्थ काय A 0 असला पाहिजे, B बार 1 याचा अर्थ काय B 0 असला पाहिजे आणि C ऑलरेडी 1च आहे त्यामुळे तो कॉम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता नाही. हा झाला पहिला प्रॉडक्ट. दुसरा प्रॉडक्ट 1 कधी होईल, दुसरा प्रॉडक्ट काय A B बार C बार म्हणजे इथं काय असलं पाहिजे A 1 असला पाहिजे, B बार 1 असला पाहिजे आणि C बार 1 असला पाहिजे. म्हणजे हे जर तिन्ही 1 असतील तरच आउटपुट काय येईल 1 येईल. मग A 1 असला पाहिजे म्हणजे हा आहे तसाच ठेवायचा. B बार 1 याचा अर्थ B काय असला पाहिजे 0 असला पाहिजे, C बार 1 याचा अर्थ C काय असला पाहिजे 0 असला पाहिजे. म्हणजे हे कॉम्बिनेशन शोधून काढा. A1 B0 C0 A1 B0 C0 म्हणजे इथं 1 लिहायचं. म्हणजे जो हा प्रॉडक्ट 1 कधी होईल त्या व्हॅल्यू शोधायच्या आणि तिथं काय लिहायचं 1 लिहायचं. त्याच्या पुढचा प्रॉडक्ट कोणता आहे ABC. हा 1 कधी असेल ज्यावेळेला A1 असेल, B1 असेल आणि C1 असेल त्यावेळेला. मग A1 B1 आणि C1 म्हणजे इथं काय लिहायचं 1 लिहायचं. आता पहा इथं जनरली काय करायचं बार असेल तिथं 0 लिहायचं. 0 0 इथं 1 0 0 1 इथं 1 लिहा. इथं 1 0 0 1 0 0 इथं 1 लिहायचं. आणि ABC 1 1 1 1 1 1 ला काय लिहायचं 1. पण बेसिकली काय की हा प्रॉडक्ट 1 कधी होईल त्या व्हॅल्यूज इथं शोधायच्या आणि त्याच्या पुढं 1 लिहायचं. आणि बाकीचे सगळे असतील तिथं काय लिहायचं 0 लिहायचं. अशा पद्धतीनं दिलेलं जे
एसओपी एक्सप्रेशन असेल, हे एसओपी सम ऑफ प्रॉडक्ट, तर हे एसओपी इक्वेशन आपण काय केलं, ट्रूथ टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. आता पहा इथं ज्या वेळेला तुम्ही हे ट्रूथ टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता त्याची प्रोसिजर ही सिंपल आहे. नंबर ऑफ व्हेरिएबल फाइंड आउट करा. पहिल्यांदा इथं 3 व्हेरिएबल होते म्हणून आपण ABC 3 लिहिले. त्याचे व्हेरिएबल्स किती येतील, 2⁻³ म्हणजे 8 व्हेरिएबल्स येतील. आणि नंतर तिसरी स्टेप जी महत्वाची ती कोणती, तर हे जे व्हेरिएबल्स असतील A बार, B बार, C बार, हे प्रत्येक प्रॉडक्ट जो असेल या ठिकाणचा, हा जो प्रॉडक्ट असेल तो काय करायचा, 1 कधी येतो पाहायचा. मग त्याच्यासाठीचं काय करायचं, हा प्रॉडक्ट 1 येण्यासाठी A, B आणि C च्या कोणत्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्या फाइंड आउट करा आणि त्याच्या पद्धतीनं 1 लिहा. बाकीच्या सर्व ठिकाणी काय करायचं, 0 लिहायचं. तर ही मेथड झाली कन्व्हर्जन ऑफ एसओपी एक्सप्रेशन इनटू ट्रूथ टेबल फॉर्मॅट. आता जसं आपण एसओपी एक्सप्रेशन घेतलं होतं तसंच आपल्याला काय करायचंय, दुसरं एक्सप्रेशन होतं पीओएस एक्सप्रेशन, प्रॉडक्ट ऑफ सम एक्सप्रेशन. आता याची मेथड पण मेथड सेम आहे, फक्त एक स्मॉल फरक आहे. पहिल्या याच्यामध्ये काय करायचे, फर्स्ट फाइंड नंबर ऑफ व्हेरिएबल्स इन द डोमेन ऑफ गिव्हन एक्सप्रेशन. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, फर्स्ट मध्ये काय केलं की नंबर ऑफ व्हेरिएबल्स फाइंड आउट करायचे इक्वेशन्स मधले. सेकंड स्टेप मध्ये फाइंड डिफरंट कॉम्बिनेशन्स. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 असतील तर 4 कॉम्बिनेशन्स येतील, 3 असतील तर 8 कॉम्बिनेशन येतील, 4 असतील तर 16 कॉम्बिनेशन येतील. आणि फोर्थ स्टेप जी आहे, थर्ड स्टेप जी आहे ती थोडी वेगळी. आपण पाठीमागं एसओपी मध्ये काय केलं होतं, प्रॉडक्ट 1 आला पाहिजे, बरोबर आहे. जिथं प्रॉडक्ट 1 येईल तिथं काय केलं होतं, आपण 1 लिहिलं होतं. आता इथं काय करायचं, थर्ड स्टेप मध्ये राईट 0 इन द आउटपुट कॉलम फॉर विच द बायनरी व्हॅल्यूज दॅट मेक्स द सम टर्म इक्वल टू 0. म्हणजे त्या ज्या समच्या टर्म्स असतील, इथं प्रॉडक्ट ऑफ सम घेतोय, समच्या टर्म्स 0 कोणत्या व्हॅल्यूला होतील त्या व्हॅल्यूजला आउटपुटमध्ये काय लिहायचं, 0 लिहायचं. एसओपी मध्ये काय लिहित होतो आपण, 1 लिहित होतो, इथं काय लिहायचं, 0. म्हणजे एवढा फरक या दोन इक्वेशन्स मध्ये आपल्याला करायचं आणि बाकीच्या ठिकाणी काय करायचं, 1 लिहायचं. आता ते लिहिताना कशा पद्धतीने लिहितात त्याच्यासाठीच आपण एक एक्झाम्पल पाहू. हे एक्झाम्पल पहा, हे इक्वेशन आहे y इज इक्वल टू a प्लस b प्लस c डॉट a प्लस b बार प्लस c डॉट a बार प्लस b बार प्लस c डॉट a बार प्लस b प्लस c बार. हे इक्वेशन आहे, बरोबर आहे. आता इथं व्हेरिएबल्स किती आहेत, हे इक्वेशन कोणतं आहेत, ह्या सम आहेत, त्यांचं काय केलेलं आहे, प्रॉडक्ट. सो दिस इज अ प्रॉडक्ट ऑफ सम इक्वेशन. आणि स्टँडर्ड आहे कारण सर्व व्हेरिएबल्स काय आहेत या ठिकाणी प्रेझेंट आहे. 3 व्हेरिएबल्स असतील त्यामुळे इथं इनपुटच्या व्हॅल्यू काय येतील, इनपुट ABC येईल. दिस इज आउटपुट. 3 व्हेरिएबल्स त्यामुळं त्याच्या 8 कॉम्बिनेशन्स येतील. 2⁻³ इज इक्वल टू 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स. ती कॉम्बिनेशन्स पहिल्यांदा लिहून घ्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. पहिल्या स्टेपमध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स फाइंड आउट केले, 3 व्हेरिएबल आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये त्याची पॉसिबल कॉम्बिनेशन्स 2⁻³ म्हणजे ही 8 पॉसिबल कॉम्बिनेशन झाली. आता काय करायचंय की इथं एक फरक केलता आपण. एसओपी मध्ये काय केलं, पर्टिक्युलर प्रॉडक्ट असेल त्याच्या आउटपुटच्या कॉलम मध्ये आपण काय केलं होतं, 1 लिहिलं होतं. इथं 0 लिहायचं. म्हणजे कशा पद्धतीने पाहता, पहिले सम काय, a प्लस b प्लस c. हे 0 कधी होईल, ती शुड बी इक्वल टू 0. कोणत्या कॉम्बिनेशन्सला होईल, हे 0 कोणत्या कॉम्बिनेशनला होईल, a 0 असलं पाहिजे, b 0 असलं पाहिजे, c 0 असलं पाहिजे. ऑर मध्ये जर सगळेच 0 असतील तरच काय होईल, 0 होईल. म्हणजे
ही जी पर्टिक्युलर सम आहे ती 0 होण्यासाठी ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर त्या व्हॅल्यू कोणत्या आल्या 0 0 0 ते काय 0 त्या ठिकाणी काय लिहायचं 0 लिहायचं. दुसरी सम काय दुसरी जी सम आहे ती आहे ए प्लस बी बार प्लस सी. आता हे दिस शुड बी इक्वल टू 0 ही 0 आली पाहिजे. ती कसं येईल ए 0 असेल बरोबर आहे. सी काय असणार आहे 0 असलं पाहिजे आणि इथं बी बार काय असला पाहिजे 0 म्हणजे बी बार 0 असला पाहिजे याचा अर्थ बी किती असला पाहिजे 1 असला पाहिजे. म्हणजे इथं काय होईल ए 0 बी 1 आणि सी 0 या कॉम्बिनेशनला काय होईल 0. सो 0 1 0 0 1 0 इथं काय लिहायचं 0 लिहायचं. त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती पुढची स्टेप काय ए बार प्लस बी बार प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय असलं पाहिजे ए बार 0 असला पाहिजे बी बार 0 असला पाहिजे आणि सी काय असला पाहिजे 0. पण ए बार जर 0 व्हायचं असेल तर ए काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. बी बार 0 व्हायचं असेल तर बी 1 असला पाहिजे आणि इथं सी काय असला पाहिजे 0. सो 1 1 0 1 1 0 इथं काय लिहायचं 0 लिहायचं. आणि पुढची जी सम आहे तर ती सम काय पहा ए बार प्लस बी प्लस सी बार. म्हणजे इथं काय असलं पाहिजे दिस शुड बी इक्वल टू 0 आणि हे कधी येईल ए बार इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 0 सी बार इज इक्वल टू 0. हे सगळे 0 व्हायचे असतील तर इथं ए काय असलं पाहिजे 1 इथं बी 0 आहेच इथं सी बार 0 याचा अर्थ सी काय असला पाहिजे 1 म्हणजे 1 0 1 1 0 1 इथं काय लिहायचं 0 लिहायचं. म्हणजे ह्या ज्या सम आहेत त्या कोणत्या व्हॅल्यूला 0 होतील बरोबर आहे. तर त्या इनपुट व्हॅल्यूला आउटपुट कॉलम मध्ये काय लिहायचं 0 लिहायचं आणि उरलेले सगळे ऑल अदर रिमेनिंग कॉम्बिनेशन्स जे असतील त्यांच्या आउटपुटच्या कॉलम मध्ये काय लिहायचं 1 लिहायचं. तर हे झालं याचं ट्रूथ टेबल. दिलेलं जे इक्वेशन असेल कन्व्हर्जन ऑफ पीओएस एक्सप्रेशन दिस इज अ पीओएस एक्सप्रेशन याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं ट्रूथ टेबल फॉर्मॅटमध्ये केलं. तर इथं आपण कन्व्हर्जन ऑफ एसओपी एक्सप्रेशन अँड पीओएस एक्सप्रेशन इन टू ट्रूथ टेबल फॉर्मॅट केले. दोन्ही फॉर्मॅटमध्ये सिमिलॅरिटी भरपूर आहे. दिलेल्या एक्सप्रेशन मधून व्हेरिएबल्स फाइंड आउट करा नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स फाइंड आउट करा. तुम्ही जर एसओपी मध्ये घेतलं तर प्रॉडक्ट 1 कोणत्या व्हॅल्यूला येईल त्या व्हॅल्यूच्या तिथं 1 लिहायचं बाकीच्यांना 0 लिहायचं. पीओएस एक्सप्रेशन मध्ये काय होतं ती ज्या सम असतील त्या सम कोणत्या इनपुटच्या व्हॅल्यूला 0 येतील तिथं 0 लिहायचं आणि बाकीच्या ठिकाणी 1 लिहायचं. फक्त थर्ड प्रोसिजर मध्ये पीओएस आणि एसओपी मध्ये काय डिफरन्स आहे बाकी पहिल्या 2 स्टेप्स काय सेम आहे. तर हा जो इथपर्यंतचा जो पार्ट होता तो आपण एसओपी इक्वेशन घेतले त्याच्यावरून स्टँडर्ड एसओपी इक्वेशन्स तयार केली. पीओएस इक्वेशन्स घेतले त्याच्यावरून स्टँडर्ड पीओएस इक्वेशन तयार केले. नंतर कन्व्हर्जन ऑफ पीओएस इक्वेशन इनटू ट्रूथ टेबल फॉर्मॅट केलं. कन्व्हर्जन ऑफ पीओएस एक्सप्रेशन कन्व्हर्जन ऑफ एसओपी एक्सप्रेशन इनटू ट्रूथ टेबल फॉर्मॅट. इथपर्यंतचा पार्ट आपण काय केला आज स्टडी केला. याचा वापर करून आपण के मॅप स्टडी करणार आहोत आणि तो जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. आज आपण इथंच थांबू. थँक्यू.